Welcome back students. In today's video, we are starting chapter 1 of class 10 science CBSE board, and that chapter is chemical reactions and equations. ओके, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय CBSE बोर्डचा केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. वेटेज ऑफ दिस चॅप्टर नियर अबाउट 5 मार्क्स. ओके, so this chapter is important and will help you score really well in exam. So let's get started. बघा, आता पहिला पॉईंट आहे आपल्या या चॅप्टरमधला, दॅट्स द व्हॉट्स द मीन ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे काय, तर केमिकल रिॲक्शन कोणाला म्हणायची. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूयात आणि मग त्याचं मिनिंग पण समजून घेऊया. सो केमिकल रिॲक्शन मीन्स व्हॉट? व्हेन अ सबस्टन्स चेंजेस इनटू अ न्यू सबस्टन्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज. बघा, मी काय म्हटलं, मी पुन्हा रिपीट करते. व्हेन अ सबस्टन्स चेंजेस इनटू, म्हणजे एखादा सबस्टन्स असेल आणि तो बदलणार आहे, चेंज होणार आहे. कशामध्ये बदलणार आहे तो? तर इनटू न्यू सबस्टन्स, नवीन सबस्टन्समध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा सबस्टन्स ज्यावेळेस त्याचं स्वरूप बदलतो किंवा त्याचं रूपांतर दुसऱ्या नवीन कुठल्या तरी पदार्थामध्ये होतं विथ डिफरंट प्रॉपर्टी. त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे त्याचे गुणधर्म पण वेगळे असतील, तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे? केमिकल रिॲक्शन. ओके, सो आय रिपीट डेफिनेशन वन्स अगेन. केमिकल रिॲक्शन मीन्स व्हॉट? व्हेन अ सबस्टन्स चेंजेस इनटू न्यू सबस्टन्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. म्हणजे एखादा पदार्थ असेल, त्याचं रूपांतर जर नवीन कुठल्या पदार्थात झालं, त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म देखील बदलले, त्याला म्हणायचं केमिकल रिॲक्शन. नाव फोकस ऑन सम एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आय राईट ऑन अ बोर्ड, दॅट्स द व्हेन मिल्क टर्न्स इनटू कर्ड. बघा, आता दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. ओके, इथे बघा, पहिला सबस्टन्स कोण आहे? दूध आहे. त्याचं रूपांतर कशात झालं? कर्डमध्ये, म्हणजे दह्यामध्ये झालं. मग इथं काहीतरी नवीन प्रॉपर्टी आल्या. सेकंड वन एक्झाम्पल, दॅट इज डायजेशन ऑफ फूड. आपण ज्यावेळेस अन्नपदार्थ खातो ते पोटात जातात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तिथे पचन सुरुवात होतं व्हायला, म्हणजे डायजेशन होतं. तर हे दोन्ही चेंजेस कुठले एक्झाम्पल आहेत? दॅट्स द एक्झाम्पल ऑफ केमिकल रिॲक्शन. नाव नेक्स्ट पॉईंट, दॅट इज रिलेटेड टू वॉट? सम कॉमन सायन्स अँड दॅट आर रिप्रेझेंट इट्स द केमिकल रिॲक्शन. म्हणजे अर्थ काय होतो? आपल्याला रिॲक्शन समजली काय असतं ते, की एक सबस्टन्स आहे, त्याचं रूपांतर दुसऱ्या सबस्टन्समध्ये झालं, त्याच्या प्रॉपर्टी बदलल्या, दॅट इज द केमिकल रिॲक्शन. एक्झाम्पल बघितली. आता आपण बघणार आहोत कॉमन सायन्स, म्हणजे अशी कुठली त्याच्यामध्ये नवीन असे मुद्दे आहेत किंवा साईन, ते बघितल्यानंतर आपण समजू शकतो की हा इथे डेफिनेटली केमिकल रिॲक्शन झाली. त्यातलं पहिलं कॉमन साईन बघा, चेंज इन कलर. म्हणजे तुम्ही रिॲक्शनमध्ये एक सबस्टन्स आहे दुसऱ्यामध्ये सबस्टन्समध्ये मिक्स केला, कलर बदलला. सो दिस इज द साईन. सेकंड वन, चेंज इन अ टेम्परेचर. म्हणजे कदाचित तुम्ही रिॲक्शन केली आणि त्या प्रोडक्टचं टेम्परेचर कमी किंवा जास्त होत असेल. दिस इज द अगेन कॉमन साईन. देन थर्ड वन, फॉर्मेशन ऑफ गॅस. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, एखादा मेटल असेल आणि त्याचं जर ॲसिड बरोबर रिॲक्शन केलं तर हायड्रोजन गॅस काय होतो, तिथे रिलीज होतो. सो दिस इज द थर्ड साईन. फोर्थ वन, फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट कधी कधी रिॲक्शनमध्ये इनसोल्युबल सबस्टन्स तयार होतात, त्यामुळे फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट, दॅट ऑल्सो कॉमन सायन्स फॉर द केमिकल रिॲक्शन. अँड लास्ट वन रिमेनिंग, दॅट इज द चेंज इन स्टेट. म्हणजे काय, कधी कधी रिॲक्शनमध्ये सॉलिडचं लिक्विड होऊ शकतं किंवा लिक्विडचं गॅसेससुद्धा होऊ शकतं. सो चेंज इन अ स्टेट. So today we learn the basic idea of chemical reaction. In next lecture we will explore more experiment. Don't forget to like, share and subscribe to the channel for more easy science video. Thank you.